तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत मार्गदाता धम्मदाता विश्वगुरु जगतगुरु महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध देवानं पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य बोधिसत्व विश्वरत्न भारत रत्न जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून रमाई बुद्धविहार नाचनगाव पुलगाव परिसरातील सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका नोबल ट्रूथ या YouTube चॅनलचे सर्व उपासक उपासिका या रमाई बुद्ध विहारामध्ये आखाडी पौर्णिमा ते अश्विन कोजागिरी कार्तिक पौर्णिमेपर्यंत बुद्ध एंड इज धम्म बुद्ध और उनका धम्म बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथाचं जे 3 महिने सतत पठन झालं त्याचा समारोपीय हा कार्यक्रम श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनी त्याचं आयोजन करून या 3 महिन्यामध्ये या 4ही निश्रयांचं चतुपरिस्काराचं दान या उपासक उपासिकांनी अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या 4 मनुष्याच्या मूलभूत गरजा आहे। या 5ही गरजांचं या ठिकाणी या उपासक उपासिकांनी त्याचं पालन केलं आणि या ठिकाणी त्याचा या ग्रंथाचा समारोपीय कार्यक्रम तोंड असून ज्यांना बोलता येत नव्हतं म्हणून असं म्हटलं जातं की कालचे मुके आज बोलू लागले तुझ्या शब्दांवरती शब्द तोलू लागले। महाकवी वामनदादा कर्डक असं म्हणतात काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने आज मुजरे मला करती त्या भीम प्रतापाने। आज या जगामध्ये बौद्ध उपासक उपासिका काय असतात आणि भिक्खू आणि भिक्खुनी काय असते याची ओळख ज्या महामानवाने करून दिली जगाशी आपले नाते जोडून दिले ते बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळेच तुमच्या अंगावर हे उपासक उपासिकांचं पांढरं शुभ्र वस्त्र हे प्रतीक तुमच्याही अंगावरती आलेलं आहे आणि जगाचे नेतृत्व करणारे हे महावस्त्र हे चीवर ज्याला लोक कठीण चीवरही म्हणतात तर जे माझ्या अंगावरती आलेलं आहे यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आम्हाला खऱ्या अर्थाने बुद्ध दावला। या रमाई बुद्ध विहारामध्ये सतत 3 महिने केवळ बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचंच नाही तर इतरही विषयांवर सामाजिक असेल भौगोलिक असेल सांस्कृतिक असेल ऐतिहासिक असेल पुरातात्विक असेल याही संबंधानं प्रवचन झालेली आहे आणि उपासक उपासिकांनी सतत
या 4ही महिन्यामध्ये आपला अमूल्य वेळ, आपलं समयदान या 3 महिन्याकरिता दिलेला आहे. सर्वप्रथम सर्व उपासक उपासिकांच्या प्रती मी मंगलाची कामना करतो. माझे जे YouTube चॅनल आहे नोबल ट्रूथ, या नोबल ट्रूथ हे चॅनल खऱ्या अर्थानं या रमाई बुद्ध विहार नाचनगाव या विहारामधूनच त्याची सुरुवात झाली. आमचे धम्ममित्र धम्मबंधू गणेशजी येरेकर आणि त्यांच्या अर्धांगिनी अस्मिताई येरेकर, ज्यांनी खऱ्या अर्थानं मला प्रोत्साहित केलं. आपण अनेकांपर्यंत हा धम्माचा संदेश, ही बुद्धाची वाणी, ही धम्मवाणी लोकांपर्यंत, जनमानसापर्यंत पोहोचावी. खऱ्या अर्थानं धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिताच यासाठी त्यांचं अत्यंत भरीव असं योगदान आहे येरेकर परिवारांचं. एकदा काय झालं, जगप्रसिद्ध असा ग्रंथ आहे मिलिंद प्रश्न. कोणता ग्रंथ? मिलिंद प्रश्न. त्याला पालीमध्ये मिलिंद पन्नो म्हणतात, मिलिंद पन्नो. तर हा जगप्रसिद्ध ग्रंथ 6 खंडामध्ये आहे. त्याला पालीमध्ये स्कंद म्हणतात. स्कंद म्हणजेच खंड. नीट ऐका. पहिला खंड आहे मिलिंद प्रश्नाचा पूर्वयोग. दुसरा खंड आहे लक्षण प्रश्न किंवा त्याला पालीमध्ये लखन पन्नो म्हणतात. तिसरा खंड आहे विमती छेदन प्रश्न. चौथा आहे मेंढक प्रश्न आणि 5वा आहे उपमा कथा अनुमान प्रश्न हे आणि रूपक कथा प्रश्न आणि अनुमान प्रश्न. असे एकूण 6 खंड आहे मिलिंद प्रश्नाचे. मी मिलिंद या ग्रंथातला थोडा उतारा घेणार आहोत. संदर्भ आर्यजी भद्रा कात्यायनी आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं आहे. तुमचं लक्ष नसेल परंतु माझं लक्ष आहे. त्याच्यामध्ये मिलिंद प्रश्नामध्ये लक्षण प्रश्न हा खंड अत्यंत महत्वाचा आहे, तितकाच गंभीरही आहे आणि न समजणारा सुद्धा आहे. खूप कठीणही नाही. जर आपण त्याच्यामध्ये रुची उत्पन्न केली तर नक्कीच लक्षण प्रश्न हा जो खंड आहे अत्यंत महत्वाचा आहे. माझा आवाज येत आहे तुमच्यापर्यंत बरोबर? त्याच्यामध्ये प्रज्ञेचे लक्षण काय म्हणते, शीलाचे लक्षण काय म्हणते, वीर्याचे लक्षण काय म्हणते, विवेकाचे लक्षण काय म्हणते, प्रज्ञा वेगळी असते आणि विवेक वेगळा असतो का म्हणते, श्रद्धेचे लक्षण काय म्हणते, अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामध्ये भंते नागसेन हे जे बदंताचार्य आहे, ज्यांनी 7 वर्षामध्ये यशोधरा पुत्र जो राहुल आहे, ज्यांनी 7 वर्षामध्ये हे प्रवजित जीवन धारण केलेलं होतं, त्याचप्रमाणे नागसेनांनी सुद्धा वयाच्या 7व्या वर्षामध्ये आपले भदंत रोहन कडून त्यांनी प्रवज्जा धारण केली होती. महासेन, अश्वगुप्त, धम्मरक्षित अशा अनेक भिक्खूंकडून त्यांनी धम्म, आयुपाल अशा अनेक महान भिक्खूंकडून त्यांनी धम्म ग्रहण केलेला होता. तर राजा मिलिंद भंते नागसेन यांना असं विचारत आहे, भंते श्रद्धेचे लक्षण काय बरं? प्रश्न कोणता आहे? सरळ बसा. श्रद्धेचे लक्षण काय म्हणते? श्रद्धेचे लक्षण, श्रद्धा, श्रद्धा. श्रद्धेचे लक्षण काय म्हणते? भंते नागसेन यांनी उत्तर दिलं राजा मिलिंदाला, श्रद्धेचे लक्षण प्रसन्नता निर्माण करणे होय. श्रद्धेचे लक्षण काय?
प्रसन्नता निर्माण करणे होय. प्रसन्नता. आता ही प्रसन्नता कशी? आपल्या अंग प्रत्यंगामध्ये, आपल्या चेहऱ्यावर, आपल्या मुखड्यावर ती प्रसन्नता दिसली पाहिजे. म्हणजे खरोखरच तुमची बुद्धाप्रती, बुद्धाच्या धम्माप्रती आणि संघाप्रती, बाबासाहेबांच्या उपकाराप्रती जर तुमची खरोखर श्रद्धा असेल तर ती श्रद्धेचं लक्षणच आहे की तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असते. मुर्दे लोकांना धम्म सांगता येते का? मुर्दे लोक आपल्या चेहऱ्यावर सदैव धम्म ग्रहण करत असताना, विहार असो, धम्म परिषद असो, आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता असली पाहिजे. पण तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता असते मंगल कार्यालयामध्ये. मंगल कार्यालयामध्ये समजलं ना? मंगल कार्यालय, तिथं 4 वाजता जरी नवरदेवाला, 3 वाजता जरी नवरदेवाला वाजत गाजत, तरी पण मात्र तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता कायमच राहते, कायम राहते. त्या ठिकाणी 3 ते 2:30 ते 3 वाजेपर्यंत लग्न कार्य चालते, 2:30 ते 3 वाजेपर्यंत, तरी पण मात्र तुमची प्रसन्नता तशीच कायम राहते. म्हणजे आपण मंगल कार्यालयामध्ये वाट पाहत राहतो, परंतु मात्र धम्म ग्रहण करत असताना आपल्या मनामध्ये बुद्धाप्रती, धम्माप्रती, संघाप्रती प्रसन्नता असली पाहिजे. आणि ती प्रसन्नता तुमच्या चेहऱ्यावर दिसली पाहिजे. प्रसन्नता. तुम्ही मयतला आले का? नाही. आपण बुद्ध विहारामध्ये किंवा धम्म परिषदेमध्ये जिथे कुठे आपण धम्म देशना ग्रहण करत असतो त्या ठिकाणी आपण गंभीर पद्धतीने धम्म श्रवण केला पाहिजे. तुम्हाला माहित असेल, भगवंतानी 25 वर्षावास ज्या श्रावस्तीच्या जेतवनारामामध्ये केली होती, एकदा काय झालं, खूप लोकांची गर्दी होती त्या ठिकाणी आणि त्या श्रावस्तीमध्ये सुप्रबुद्ध नावाचा एक कुष्ठरोगी माणूस, ज्याला लोक महाराष्ट्रातले महारोगी म्हणतात, महारोगी, कुष्ठरोगी, तो सुप्रबुद्ध, हा सुप्रबुद्ध तो गावामध्ये भिक्षा मागत होता, दुसऱ्याच्या अन्नावरती तो गुजराण करत होता, असं म्हणू शकतो आपण त्याला. तो भिकेवर जगत होता. कोण? सुप्रबुद्ध. हा सुप्रबुद्ध एकदा श्रावस्तीला अशी गर्दी दिसली, त्याला असं वाटलं की तिथे काही भोजन मिळत असेल जेणेकरून त्या ठिकाणी लोक गोळा झालेली आहे. परंतु त्या ठिकाणी त्याची निराशा झाली सुप्रबुद्धाची. त्यांनी बघितलं की त्या ठिकाणी अरहंत सम्यक संबुद्धाची देशना चालू होती. आता त्याला कुष्ठरोग झालेला आहे, महारोग झालेला आहे, त्याच्या संपूर्ण शरीराचा दुर्गंध येत आहे, पस वाहत आहे, जखमा आहे पूर्ण शरीरावर, त्याचे बोट तुटून पडलेली आहे, काही बोट हाताची पायाची तुटण्याच्या अवस्थेमध्ये आहे. इतका दुर्गंध, इतक्या जखमा, इतका पस. आणि तो काही समोर येऊन थोडाच बसणार आहे भगवंताच्या समोर. तो मागेच बसला सुप्रबुद्ध, तो कुष्ठरोगी. जेव्हा भगवंतांनी आपली धम्मदेशना उदान केल्याच्या नंतर संपवली, त्यावेळी तथागतांचं लक्ष होतं की माझ्या संपूर्ण आजच्या धम्मदेशनेमध्ये सर्व उपासक उपासिकांमध्ये सर्वात मन लावून गोडीने आजची धम्मदेशना जर कोणी मन लावून ऐकली असेल, ज्यांचं संपूर्ण काया वाचा मन विशुद्ध परिशुद्ध अंतकरणाने ज्यांनी आजची धम्मदेशना श्रवण केली असेल, आता असं भगवान बुद्धांनी धम्मदेशना झाल्याच्या नंतर कथन केलं तर सर्व लोकांच्या नजरा भिरभिरल्या. परंतु भगवान बुद्धांची नजर समोरच्या व्यक्तीवर नाही तर एकदम शेवट बसलेल्या
मागावून आलेल्या त्या सुप्रबुद्धावर गेलेली. म्हणजे त्याही अवस्थेमध्ये त्याला जखमा होत्या, कुष्ठरोग झालेला होता, दुर्गंध सुटलेला होता. किती वेदना असतात त्या कुष्ठरोगाच्या. त्याही वेदनेमध्ये त्यांनी अनित्याचा बोध जागृत करून शरीराविषयी, शरीर हे कसं दुर्गंधीयुक्त आहे, घाणयुक्त आहे, कसं 9 द्वाराचं ते छिद्र आहे, हे कसं सकलोतू गंध आहे, कसं संपूर्ण दुर्गंधीचं हे घर आहे, असा अनित्याचा बोध जाणत जाणत सुप्रबुद्धांनी ही काया नश्वर आहे, सडणारी आहे, कुजणारी आहे, अंदर आणि बाहेर ही दुर्गंधीयुक्त काया आहे, याचा अनित्य बोध त्यांनी करत करत भगवान बुद्धांची धम्मदेशना श्रवण केली. मला सांगा, इथं बसलेल्या उपासक उपासिकाला काय तो कुष्ठरोग आहे? कुष्ठरोग आहे? आता कुष्ठरोग तर सोडा, तुम्ही तर आलेही नसते, बसलेही नसते. इथं एकालाही कुष्ठरोग नाही आहे आणि असतात तुम्ही आलेही नसते. तो तर बहानाच होता, आहे की नाही? लोकांना तसे बहानेही आहे की नाही? धम्म ग्रंथाला येणं, धम्म श्रवण करण्यासाठी येणं लोकांना बहाने आहेत. असं म्हटलं जातं, ज्यांना आवड आहे त्यांना सवड आहे. आम्हाला गोडी आहे मोबाईलची, आम्हाला गोडी आहे टेलिव्हिजनची, मालिकेची, आम्हाला गोडी आहे चहाडीची. चहाडीची गोडी लयच भारी असते. तर भगवान बुद्धांना मी जो मिलिंद प्रश्न सांगत होतो, तर पहिलं लक्षण आहे, म्हणते सांगत आहे मिलिंद राजाला, श्रद्धेचे पहिले लक्षण आहे प्रसन्नता निर्माण करणे. प्रसन्नता निर्माण करणे. प्रसन्न चित्त चेहरा असतो ज्यांच्या मनामध्ये खरोखरच श्रद्धा आहे. श्रद्धा असेल तर बुद्ध विहार जवळ आहे, श्रद्धा नसेल तर बुद्ध विहार लांब आहे. श्रद्धा असेल तर थंडीची पर्वा नाही आणि श्रद्धा नसेल तर थंडीच आहे. श्रद्धा असेल तर उन्हीची पर्वा करत नाही आपण, श्रद्धा हवी आहे. तर श्रद्धेचं दुसरं लक्षण काय बनते? राजा मिलिंदाला भदंताचार्य लाक्सेनाने उत्तर दिलं. श्रद्धेचे दुसरे लक्षण ऐका मिलिंद राजा. श्रद्धेचं दुसरं लक्षण आहे महत्वाकांक्षा उत्पन्न करणे. सरळ सरळ मी सांगतो, श्रद्धेचे पहिले लक्षण आहे प्रसन्नता निर्माण करणे. श्रद्धेचे दुसरे लक्षण आहे महत्वाकांक्षा निर्माण करणे. याचा खूप विस्तार आणि विश्लेषण होईल, मी ते सांगणार नाही. तर श्रद्धा ही अत्यंत महत्वाची आहे. आल्वक नावाच्या यक्षानेही भगवान बुद्धांना एकदा विचारलं होतं, म्हणते तथागता, या जगामध्ये सर्वश्रेष्ठ धन कोणते? मी हे वारंवार सांगत असतो. तथागताने उत्तर दिलं यक्ष आल्वकाला, हे यक्ष आल्वक, या जगामध्ये सर्वोच्च धन श्रद्धा आहे. कोणतं? श्रद्धारूपी धन. हे श्रद्धारूपी धन तुमच्याकडे असलं पाहिजे. हे श्रद्धारूपी धन कधीही कमी नका होऊ देऊ. हे विनाशी जे धन आहे तुमच्याकडं, जे ऐहिक भौतिक धन, ज्याला आपण धनसंपत्ती, पैसा म्हणतो, भोग संपत्ती म्हणतो आपण, हे धन संपत्ती तुमची चोरीला जाऊ शकते, नष्ट होऊ शकते. निधिखंड सूत्रामध्ये भगवंतानी तर हेही सांगितलं आहे की मनुष्य मरण पावल्याच्या नंतर त्याचे हिस्सेदार समोर येत असतात, माझा हिस्सा द्या, माझी वाटणी द्या. चोरही ते चोरीला घेऊन जाऊ शकते. ते विनाशी धन आहे. पण हे अविनाशी धम्माचं धन, हे श्रद्धारूपी धन, कधीही, हे श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका बुद्ध धम्म संघाप्रती. अंधश्रद्धा अजिबात नाही. भगवान बुद्धांनी अंधश्रद्धा नाही सांगितली, सम्मा श्रद्धा, सम्यक दृष्टी. ही सम्यक दृष्टी म्हणजे काय? ज्याला 4 आर्य सत्याचा बोध झालेला आहे, ज्यांनी 4 आर्य सत्याचा बोध करून घेतलेला आहे, त्याला ती सत्य काय आणि असत्य काय, कुशल काय आणि अकुशल काय, पाप आणि पुण्य काय,
या संदर्भातली ज्याला जाणीव आहे, जागृती आहे, तर तो मनुष्य या जगामध्ये सम्यक जीवन ते जगत आहे असं समजून घ्या. मिलिंद प्रश्नामध्ये काय झालं, तथा हा मिलिंद राजा आणि नागसेन भंतेजी, हा जो मिलिंद प्रश्न ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मी कहाणी सांगतो. जेव्हा राजा आपला जो महामंत्री आहे मंकुर सप्पदिन्न, या सप्पदिन्न मिलिंद राजाचा महामंत्री कोण? सप्पदिन्न. तर या सप्पदिनाला राजा मिलिंद जवळ बोलावून घेतो. हे महामंत्री, त्या संख्येय परिवेन महाविहारामध्ये भंते नागसेन, विद्वान भंते भिक्खू नागसेन, त्यांना आमंत्रित करण्यासाठी जावं. कारण राजा मिलिंदाने प्रश्न प्रतिप्रश्न उभय कोटीचे प्रश्न निर्माण केले होते. अनेक भिक्खूंना, अनेक श्रमण आणि ब्राह्मणांना त्यांनी पराजित केलेलं होतं. आता वेळ आलेली होती नागसेन भिक्खूची. आता नागसेन भिक्खूला आमंत्रित करण्यासाठी महामंत्री सप्पदिन्न याला पाठविण्यात आलं. इकडे लक्ष द्या. हा महामंत्री मिलिंद राजाचा महामंत्री सप्पदिन्न नागसेन भिक्खूंकडे जातो आणि म्हणते, आपणाला राजा मिलिंदांनी आमंत्रित केलेला आहे. तर सप्पदिन्न जेव्हा भिक्खू नागसेनांना आणि भिक्खू संघाला आमंत्रित करायला जातो, नीट ऐका, बघा किती सुंदर त्याच्यामध्ये भावार्थ आहे. महामंत्री सप्पदिन्न असा म्हणतो, हे राजा, तुम्ही मला आमंत्रित करायला पाठवित आहात भिक्खू नागसेनाला आणि त्यांच्या भिक्खू संघाला. भिक्खू नागसेन आणि त्या भिक्खू नागसेन सोबत किती भिक्खूला आमंत्रित करायचं? तर सप्पदिन्न म्हणतो, राजा 10 भिक्खूला घेऊन यायचं का? एक नागसेन भिक्खू आणि त्यांच्या सोबत 10 भिक्खू. तर 10 भिक्खूला घेऊन यायचं का? नाही, जेवढे असतील तेवढ्यांनाही या म्हणा. कोण म्हणत आहे असं? राजा मिलिंद. आता महामंत्री सप्पदिन्न पुन्हाही म्हणत आहे, बनते 10 भिक्खू आणले तर नाही चालेल का? दुसऱ्यांदाही म्हणत आहे, नाही, जेवढे असतील तेवढ्यांनाही आमंत्रण द्या, चला म्हणा. पुन्हाही महामंत्री सप्पदिन्न म्हणतो, 10 भिक्खू आणले तर नाही जमन का? पुन्हाही तिसऱ्यांदा भिक्खू नागसेनांना पकडून किती? 10 भिक्खू आणले तर नाही जमेल का? नाही, जेवढे असतील तेवढ्यांनाही आमंत्रित करा. कोण म्हणत आहे असं? राजा मिलिंद. 10 भिक्खू. आता सप्पदिन्न महामंत्रीने असं का म्हटलं असल? कारण भिक्खू नागसेनाजवळ जो भिक्खू संघ होता तो होता 80,000 भिक्खू संघ. कल्पना करा, 80,000 भिक्खू. कुणाचे? भंते नागसेन यांचे 80,000 भिक्खू. आता 80,000 म्हणजे काय? तर 2,000 कमी आहे ना? कितीला? 1 लाखला, 1 लाखाला 20,000. किती? आणि मिलिंद राजाला 19 शास्त्रांमध्ये तो पारंगत होता. मिलिंद 19. मिलिंद राजा, मिनॅडर म्हणतात त्याला ग्रीक भाषेमध्ये, यवन ग्रीक होता. तर 80,000 भिक्खू संघ. आता ते सप्पदिन्नला माहित होती 80,000 भिक्खू म्हणजे आहे की नाही. तर राजा मिलिंद म्हणतो, जेवढे असतील ना भिक्खू संघ तेवढ्यांनाही आमंत्रित करा. महामंत्री सप्पदिन्न गेले. त्या संख्येय परिवेन महाविहारामध्ये
सागलला, सागल म्हणजे आजचं पाकिस्तान मध्ये सियालकोट आहे, आता आहे ते राजा मिलिंदाची ते राजधानी होती, आता त्याला सियालकोट म्हणतात, तेव्हा सागल म्हणायचे, काही बौद्ध साहित्यामध्ये सागर लिहून आहे, समजलं तुम्हाला? तर महामंत्री गेले आणि भिक्खू नागसेन आणि 80,000 भिक्खूंना घेऊन आले आमंत्रित करून. ते आले सागल नगरीमध्ये, ते पोहोचले. आता पोहोचल्याच्या नंतर मिलिंद प्रश्नामध्ये असा उल्लेख आहे पूर्वयोग या पहिल्या खंडामध्ये की राजा मिलिंदाने स्वतःच्या हाताने, आता अतिशयोक्ती असू शकते, स्वतःच्या हाताने भिक्खू संघाला भोजनदान वाढले आणि महान त्या मिलिंद राजाने भंते नागसेन यांना 3 चिवराच्या जोड्या दान केल्या. 3 चिवर जोडी, 3 चिवर जोडीन भिक्खू नागसेनाला दान केल्या आणि 80,000 भिक्खूंना 1 चिवर जोडी दान केली. म्हणजे या चिवर दानाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये अनेक भिक्खूंच्या तोंडातून मी महाप्रजापती गौतमी असेल या संदर्भात मीही ऐकतो, पण मिलिंद राजाचा कुठे उल्लेख होत नाही. म्हणजे या मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे, भिक्खू नागसेन यांना 3 चिवराच्या जोड्या दान करून राजा मिलिंदाने 80,000 भिक्खूंना भोजन दानही दिले आणि 80,000 भिक्खूंना एकाच वेळी 80,000 चिवराचे दान केले. बनते मला आपणासोबत अत्यंत महत्वपूर्ण चर्चा करायची आहे. बनते नागसेन बनते, मला असं विचारायचं आहे, मी आता 80,000 भिक्खूंना भोजन दानही दिले आणि 80,000 भिक्खूंना 80,000 चिवरही दान केले, आता फक्त 10 बनतेजी थांबले तर बरं होईल, कारण 80,000 भिक्खूंमध्ये हा संवाद होणं, माझे प्रश्न आणि तुमचे उत्तर, माझे प्रश्न आणि तुमचे उत्तर, 80,000 भिक्खू म्हणजे बनते, मला असं म्हणायचं आहे फक्त 10 महाथेरो बनतेजींनी इथं थांबून जावं आणि ज्यांनी चिवर ग्रहण केलेलं आहे, म्हणजे ज्यांना चिवर दान झालेले आहे, भोजन दान झालेले आहे, 10 भिक्खू इथं थांबून महाथेरो, बाकीच्या भिक्खूंनी गेलं तर बरं होईल. तर हे उदाहरण मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये आहे. या वर्षीला तुम्ही एक वातावरण बघितलं असेल, कठीण चिवरदान, कठीण चिवरदान, कठीण चिवरदान. अनेक उपासक उपासिकांचे फोन येते, आपण वर्षावास हा शब्दच ऐकला नव्हता, आहे की नाही? प्रवारणा हा शब्द ऐकलाच नव्हता, कारण आमच्याकडे वंदनेचं पुस्तकही नव्हतं. बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ तर लयच दूर राहिला. एकमेकीकडून आम्ही पाठ करून घेतला वंदना. अनेक उपासक उपासिकांकडे जुन्या बाया होत्या, जुन्या बाया शिकलेल्या नव्हत्या, अंगठा बहादर होत्या, एकही दिवस शाळेत गेलेल्या नाही, पण जुन्या सर्व बायांना बुद्धाची पाली भाषेतली पूर्ण वंदना मुखपाठ होती. मुखपाठ न शिकलेल्या जुन्या बायांना बुद्धाची वंदना बरोबर स्पष्ट भाषेमध्ये, पाली भाषेतली संपूर्ण वंदना त्यांना पाठ होती. आणि आज शिकलेल्या आमच्या, आता उपासिका म्हणणं, कोणालाही उपासक उपासिका नाही म्हणत. मिलिंद प्रश्नामध्येच आहे, मेंढक प्रश्नामध्ये उपासक उपासिका कोणाला म्हणावे. उपासक उपासिकांचे 10 सद्गुण आहे, आचार्यांचे 25 सद्गुण आहे. तर ही जे कठीण चिवरदान म्हणतो आपण, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे, चिवराचे 4 प्रकार. तर लोकांमध्ये तो प्रश्न निर्माण होतो की कठीण चिवरदान म्हणजे काय. तर कठीण चिवरदान आता नवीनच ऐकायला भेटत आहे, आहे का नाही? नवीन नाही, ही बुद्धाच्या काळापासूनची प्राचीन परंपरा आहे.
परंपरा आहे, पण आपल्याला विस्मरण झालं प्रतिक्रांतीच्या नंतर. आता कुठे हळूहळू आपल्याला वर्षावास काय असतो, प्रवारणा काय असते, आहे की नाही, ग्रंथपठण काय असतं, आणि आता ते काय म्हणतो मी त्याला कठीण चिवरदान काय असते हे हळूहळू आपल्याला समजायला लागलं. चिवराचे एकूण 4 प्रकार भगवंतांनी सांगितलेले आहे. असं बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे की तथागत बुद्धांनी आपल्या अंगावरती 20 वर्ष पानसुकुलिक चिवर वापरलं. पानसुकुलिक म्हणजे काय, ठिगळाचं पानसुकुलिक चिवर 20 वर्ष. तर ते एक चिवराचा प्रकार पानसुकुलिक. भगवंताच्या नंतर अग्रश्रावक महाकाश्यप बनते. हे 13 दूतांग असतात. दूतांगाचे 13 दूतांग असतात आणि दूतांगाचेही 18 गुण असतात, तेही सांगितलेलं आहे. लक्षात घ्या मिलिंद प्रश्नामध्येच. तर पहिला चिवराचा प्रकार कोणता, सरळ बसा. पहिला चिवरचा प्रकार आहे कठीण चिवरदान. आमच्या पुलगावला कठीण माताच आहे. तर पहिला प्रकार आहे कठीण चिवर. कठीण चिवर म्हणजे काय, आता कठीण चिवर म्हणजे काय हे तुम्हाला समजून घेत असताना आपल्याला दुसरीकडे जायची गरज नाही. बोधिसत्व बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये 7 वर्षाच्या नंतर बोधिसत्व सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध बनून आल्याच्या नंतर फाल्गुन पौर्णिमेला आले 7 वर्षानंतर. तर त्यांची आई महाप्रजापती गौतमी आणि त्यावेळी बुद्ध कपिल वस्तूला निग्रोधारामामध्ये थांबलेले होते आपल्या भिक्खू संघासोबत. लक्षात येत आहे मी काय सांगत आहोत तुम्हाला, कठीण चिवर. तर महाप्रजापती गौतमी हिने कापसाची रुई काढून त्याचं सूत काढून त्याचं वस्त्र विणून, वस्त्र विणल्याच्या नंतर ते शिवून त्याला रंग मारून त्याला वाळवून सुकून त्यानंतर महाप्रजापती गौतमीने ते सुंदर अशा पद्धतीनं फोल्ड मारलं आणि भगवंतासमोर ती कपिल वस्तूच्या निग्रोधारामामध्ये. मी कुठली गोष्ट सांगत आहोत तुम्हाला, आता बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये कठीण हा शब्द नाही लिहिला, बाबासाहेबांनी नाही लिहिला तिथे. तर ही महाप्रजापती गौतमी बुद्धाकडे जाते आणि तथागत बुद्धांना असं याचना करते, हे बनते, हे भगवान माझ्या या चिवराचा आपण स्वीकार करावा. आता बुद्ध भिक्खू संघाकडे पाहतात, माते मला एकट्याला नाही संघाला अर्पण कर. काय कर, संघाला अर्पण कर. तर महाप्रजापती गौतमी म्हणते नाही मी तुमच्यासाठीच आणलेलं आहे ते स्पेशल. आता आई आहे ना त्यांची, ते म्हणजे इथं कल्पना करा बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये महाप्रजापती गौतमी तिच्या घरी दासी असेलच, ती दुसऱ्याकडूनही शिवून घेऊ शकत होती. महाराणी आहे ना ती कपिल वस्तूची महाप्रजापती गौतमी. पण तिथं उल्लेख कसा आहे, बाबासाहेबांनी लिहिलेला आहे, स्वतःच्या हाताने ते विणले शिवले रंग दिला, आहे की नाही. तर महाप्रजापती गौतमी म्हणते स्वीकार करा. बुद्ध म्हणतात नाही माते संघाला अर्पण कर. तिसऱ्यांदाही म्हणते आपण स्वीकार करावा. बुद्ध म्हणतात माते संघाला अर्पण कर. चौथ्यांदा उपस्थायक आनंद भिक्खू मध्यस्थी करतात की तुमची आई महामाया देवी नामकरणाच्या दिवशी, नाव ठेवण्याच्या दिवशी संध्याकाळीच तुमची आई तुम्हाला सोडून गेली महामाया देवी, आणि तिच्या नंतर तुम्हाला रक्ताचं दूध करून जिने पाजले ती कोण, महाप्रजापती गौतमी. मोठ्या प्रेमाने तुमच्याकडे ती चिवर घेऊन येत आहे, स्वतःच्या हाताने तिनं शिवलेला आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करत नाही. तर तथागत बुद्ध ते भिक्खू संघालाच अर्पण करायला का सांगतात, त्याची कहाणी खूप मोठी होईल. माझा व्हिडिओ मोठा मी अल्पशा याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. बरं, बुद्धानं जर ते एकट्यानं स्वीकारलं असतं, तर बुद्धाने जर ते काश महाप्रजापतीचं चिवर एकट्यानं स्वीकारलं असतं तर काय झालं असतं भविष्यामध्ये काय झालं असतं, एकट्याने स्वीकारलं असतं
तर भविष्यामध्ये जे कोणी श्रद्धाशील उपासक उपासिका मला किंवा येणाऱ्या भिक्खू संघाला जे कोण उपासक उपासिका श्रद्धेनं हे चिवर दान करतील तर भिक्खू संघाचा समज असा होईल की मला दिलेलं चिवर कोणालाच द्यायचं नसते, माझ्याच पाशी ते संग्रही ठेवायचं असते. असं झालं असतं का नाही? पण बुद्धाला भिक्खू संघाविषयी, भिक्खू संघाच्या कल्याणाकरिता, भिक्खू संघावर असलेली अनुकंपा बुद्धाची आणि भविष्यामध्ये भिक्खू संघ म्हणजे जो भिक्खू संघ आहे तो दोषरहित जीवन जगावा. दोषरहित म्हणजे तो कोणाला चिवर देणारच नाही तर, है की नाही? त्याची संग्रह वृत्ती वाढेल, आसक्ती वाढेल आणि ते त्याच्या हितासाठी सुखासाठी योग्य होणार नाही. म्हणून भगवान बुद्धांनी संघाला अर्पण कर, म्हणून बुद्धाचे 9 गुण आहे आणि संघाचेही 9च गुण आहे. संघाला अर्पण कर माते. तर हेच ते कठीण चिवर दान आहे. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथ आपलं समजलं तुम्हाला? तर हे कठीण चिवर महाप्रजापती गौतमीने ते अर्पण केलेलं आहे. तुम्ही अजिंठा लेणीमध्ये जर गेले, कठीण चिवर दान अजिंठा लेणीमध्ये ज्या जगप्रसिद्ध 2000 वर्षापूर्वीच्या पेंटिंग्स आहे, रंगीत चित्र, ज्याला शैल चित्र म्हणतात. शैल चित्र म्हणजे काय? शिलांवर, दगडांवर कोरलेले शैल चित्र. तुम्ही अजिंठा लेणीमध्ये जर गेले तर तुम्हाला कठीण चिवर शिवताना उपासक उपासिकाचं ते पेंटिंग आहे तिथं. आता ती पेंटिंग ते मशीन आहे. चिवर शिवत असताना ते सूत काढत असतानाची मशीन आता ती लाकडाची आहे का लोखंडाची आहे ते मला माहित नाही, पण ते पेंटिंग मध्ये काही उपासक उपासिका त्या मशीनवर अजिंठाची ती पेंटिंग आहे. ते गरबा म्हणते का नाही लोक? गुजराती गरबा आहे. गुजराती गरबा नाही, तुम्ही 17 नंबरच्या बुद्ध लेणीमध्ये जा, त्या अजिंठाच्या तिथे गरबा खेळत असताना उपासक पेंटिंग आहे 17 नंबरच्या लेणीमध्ये अजिंठाला. तर त्याचप्रमाणे कठीण चिवर शिवत असताना ते मशीन तुम्हाला त्या ठिकाणी दिसते अजिंठा लेणीमध्ये, ती पेंटिंग. तर दुसरं पहिलं जे चिवर सांगितलं मी कठीण चिवर, दुसरं पानसुकुलिक चिवर, तिसरं चिवर म्हणजे इद्दी चिवर. आता इद्दी चिवर म्हणजे काय? तर भगवान बुद्धाने 20 वर्ष मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पानसुकुलिक चिवर धारण केलं असं माझ्या ऐकण्यात आणि वाचण्यातही आलेलं आहे की भगवंतानी महाकाश्यप जे 13 दूतांगामध्ये पारंगत होते बुद्धाच्या नंतर, त्या महाकाश्यपाचं चमकीलं चिवर, चकाकणारं चमचमणारं चिवर त्यांनी ते स्वतः घातलेलं आहे. ते महापरिनिर्वाणाच्या वेळी. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून काही उपासक उपासिकांना प्रश्न पडते की बोधगयाला जर गेलो महाबोधी महाविहारामध्ये तर तिथं भगवान बुद्धाला चमकीलं चिवर देश विदेशातील बौद्ध उपासक उपासिका परिधान करतात. आजही ती परंपरा महाकाश्यपाची चालू आहे. महाकाश्यपाचं ते ठिकाणही तिथंच आहे, बोधगयाच्या राजगीर परिसरामध्ये. गया शीश पर्वत म्हणतात त्याला, गुरपा पहाडी म्हणतात. समजलं? तर हे जे चिवर आहे, आता इद्दी चिवर म्हणजे काय? तर जे अरहंत भिक्खू आहे त्यांनी वापरलेलं म्हणजे परिपूर्ण भिक्खू, तर अशा भिक्खूंचं चिवर ते इद्दी चिवर. इद्दी म्हणजे काही चमत्कार वगैरे नाही. आणि साधा चिवर, सरळ सरळ कठीण चिवर, पानसुकुलिक चिवर, इद्दी चिवर आणि साधा चिवर. हे चिवराचे किती प्रकार झाले? 4 प्रकार झाले. तर हे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मनुष्याच्या जशा मूलभूत गरजा आहे. भिक्खू जरी गृहत्यागी असला तरी समाज हे मात्र त्याचा एक परिवारच आहे. तो त्याच्या घरापासून, त्याच्या कुटुंबापासून दूर गेला असेल, पण समाजही एक कुटुंब आहे का नाही? समाजापासून तो दूर गेलेला नाही. तुमचं फक्त तुमच्या घरामध्ये 4 ते 5 लोक असतील, ते तुमचे सदस्य असतील, पण भिक्खूंचं सारं विश्वच घर आहे का नाही? तर आपण आपल्या जीवनामध्ये, म्हणून बौद्ध राष्ट्रामध्ये कठीण चिवर दान मोठ्या प्रमाणात दान केल्या जात असतं. ट्रकाने चिवर तिथे दान केल्या जाते आणि उपासक उपासिकांनाच नाही
तर भिक्खू आणि भिक्खूंना सुद्धा शिवण कला अवगत आहे. अनेक चिवर, तसं तर आम्ही इंटरनॅशनल भिक्खू म्हणायला पाहिजे. विदेशातले चिवर भारतीय भिक्षूंच्या अंगावर आहे. इकडे मूर्ती आली का नाही, कुठून आली? थायलंड वरूनच आलेली आहे. ते लोक देतात ना दान, देतात दान, कारण त्यांना माहित आहे या भारत जम्बूद्वीपानं आम्हाला बुद्ध दिला. बुद्धामुळेच आम्ही प्रगती केलेली आहे आमच्या जीवनामध्ये. ज्या भारत देशानं आम्हाला बुद्ध दिला, बुद्धाचा धम्म दिला, त्या देशाला आम्ही मूर्त्याही दान करतो आणि बनतेजी म्हणत असताना भिक्खू लोकांना आम्ही चिवरही दान करतो. अनेक थाई, बांगलादेशी, बर्मी, जापानी, चायनीज चिवर भारतामध्ये ते लोक दान करतात. आता हे दान कसे काय करतात? तर ते उपासक उपासिका याच कठीण चिवर दानाच्या प्रवारणेच्या कार्यक्रमाला हे चिवर दान करतात. समजलं का? आता ते एक्स्ट्रा चिवर असलेले, तुम्ही सामावतीची कहाणी ऐका. त्याच्यामध्ये कौशांबीचा राजा उदयन, कोणता राजा? आता ते कौशांबी म्हणजे प्रयागराज, अलाहाबाद म्हणून ओळखल्या जातं. समजलं? जिथं आता कुंभमेळा भरतो, जिथे महान सम्राट हर्षवर्धन धम्म मेळावा भरवायचे. समजलं? तर त्या ठिकाणी हा कौशांबीचा राजा उदयन, त्यांच्या दरबारामधली गोष्ट आहे. तथागत बुद्ध आला आणि आनंद भिक्खूला, हा उदयन राजा, बौद्ध राजा उदयन, सामावती कहाणीमध्ये ऐका. इकडे नीट लक्ष द्या, सरळ बसा, अधिष्ठानाकडे पाय करून नाही बसायचं. तर उदयन राजा, हा कौशांबीचा उदयन राजा तथागत बुद्धाला आणि त्या आनंदाला उद्देशून असं म्हणते, आम्ही तुम्हाला एवढी सारी चिवर दान करतो भिक्खू संघाला, तुम्ही एवढ्या मोठ्या चिवराचं करता काय? उदयन राजाचा प्रश्न आहे बुद्धाच्याच काळामध्ये. बुद्धाच्या समक्ष, आनंद भिक्खूच्या समक्ष आम्ही भिक्खू संघाला चिवर दान करतो, तर मग भिक्खू लोक, भिक्खू संघ एवढ्या साऱ्या चिवराचं करतात काय? तर आनंदाने, काही ठिकाणी आनंद बुद्ध असंही आलेलं आहे, तर उत्तर दिल्या जातं की भिक्खू संघ, जो भिक्खू म्हातारा आहे, आजारी आहे, रुग्ण आहे, अशक्त, कमजोर, दुर्बल आहे, जो आता धम्म प्रचार प्रसार करू शकत नाही, एका ठिकाणीच तो वास्तव्य करतो, त्याला फिरता येत नाही, खूप म्हातारा झालेला आहे, वृद्ध झालेला आहे, अशा आवश्यक गरजू भिक्षूला आम्ही आमच्याकडे संग्रही असलेलं चिवर काय करतो? दान करतो. मी ही कहाणी तुम्हाला आधी सांगितलेली आहे. काय करतो? दान करतो त्या गरजू भिक्खूला, त्या म्हाताऱ्या, अशक्त, वृद्ध. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे असलेल्या चिवराचं तुम्ही काय करता? तर दुसरा प्रश्न आहे, आमच्या अंगावर असलेले जे चिवर आहे ते चिवर आम्ही गरजू भिक्खूला तर दान करतोच, दुर्बल भिक्खूला तर दान करतो, जो फिरू शकत नाही. आता तो फिरणारच नाही तर लोक त्याला चिवर देणार कसे? तर ते संग्रही असलेलं चिवर आम्ही त्या गरजू भिक्खूला दान करतो. मग तुमच्या अंगावरचं जे चिवर आहे त्याचं तुम्ही काय करता? तर त्या चिवराचं आम्ही, मग ते चिवर तुमच्या अंगावरचं ते फटपुराण झालं, म्हणजे जीर्ण शीर्ण झालं, हे की नाही? मग काय करता तुम्ही? आम्ही त्याच्या गोधडी शिवतो. गोधडी म्हणजे काय? वाकळा शिवतो. वाकळा शिवतो आम्ही आणि त्या परिधान करतो. मग त्या चिवराच्या केलेल्या वाकडाही जर फाटल्या, समजा क्वचित फाटल्या, तर मग तुम्ही त्या काय करता? तर आम्ही त्याचे काय करतो? अंग पुसण्याकरिता त्याचे टॉवेला सारखं आम्ही ते करतो. समजलं तुम्हाला? मग तेही फाटले तर मग तुम्ही काय करता? ते टॉवेला सारखं अंग पुसण्याकरता ते वस्त्र म्हणून, मग त्या आणखी तुम्ही त्याचं काय करता? तर आम्ही त्याच्या मग काय करतो? पाय पोसण्या करतो. काय करतो? पाय पुसण्या. ते त्या पाय पुसण्याही जर जीर्ण शीर्ण झाल्या, त्याही खूप, म्हणजे त्या खूप जीर्ण झाल्या, त्याही पाय पोसण्या चिवराच्या केलेल्या, मग त्याचं काय करता तुम्ही? तर आम्ही त्या दिवाबत्तीसाठी त्याचा वापर करतो. त्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल, ग्रामीण भागामध्ये आपण पांढऱ्या मातीचे किंवा जांभळ्या मातीचे घर बांधायचं, कुडाची, आहे की नाही? तर त्याच्यामध्ये काही लोक ते खेळायचे कंचे, कपबशाचे तुकडे,
आहे का नाही, किंवा ते गवांडा हे वापरायचे कायसाठी, ते जे भिंती आहेत कुडाकाठीचे घर आहे ते मजबूत व्हावे, तर त्याच्यामध्ये आम्ही त्याचा लगदा चिवराचा, त्या पाय पोचणीच्या चिवराच्या पाय पोचणीचा तो लगदा आम्ही त्या मातीमध्ये मिक्स करतो आणि त्याच्या कुट्या बांधतो, जेणेकरून ते पकडून राहील. आणि वातीसाठी सुद्धा त्या काळामध्ये काय मेणबत्त्या नव्हत्याच, आहे का, नव्हत्या मेणबत्त्या. नालंदाला जाऊन पहा तुम्ही, तिथं तुम्हाला छोटे छोटे कोणाडे दिसते, त्या काळामधले भिक्खू लोक, हे की नाही. विनय पिटकामध्ये जर बघितलं तूप आणि तेलाचा उल्लेख आलेला आहे, म्हणजे त्या काळातही तेल होतं. आता साखर होती का हा प्रश्न आहे, साखर कारखाने तर अलीकडे आहे. बुद्धाच्या काळामध्ये एवढी भारी जंगल होती, मधाला काहीही कमी नव्हतं. त्या काळामध्ये समजलं का, शहद टाकून खीर केल्या जात होती. आता करू शकता का तुम्ही प्रश्न निर्माण केला पाहिजे. तर भगवान बुद्धांच्या ही जी प्राचीन वर्षावासाची जी परंपरा आहे, तर भगवान बुद्धाकडे जे कोणी उपासक उपासिका जायचे प्रवचन ऐकायला, कधीही रिकाम्या हाताने जात नव्हते. आणि म्हणून मी जी तुम्हाला जी गोष्ट सांगितली आहे महाप्रजापती गौतमीची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा धम्मदीक्षा 14 ऑक्टोबरला दिली आणि 15 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे, केवळ पोटाचे पाईक बनू नका, आपल्या कमाईतील 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी, समाज कार्यासाठी, आपल्या गरीब जनतेसाठी, हीन दीन जनतेसाठी दान केला पाहिजे. कोण म्हणत आहे असं? बाबासाहेब 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये. बाबासाहेब धाराशिवला त्या कसबे तडवळीला 51 बैलबंडीची मिरवणूक निघाली होती, तिथे बाबासाहेबांचं महत्वाचं भाषण झालं. बघा काय म्हणतात बाबासाहेब, बंधूंनो आपला संसार आपल्यालाच उभा करावयाचा आहे. बाबासाहेबांच्या ओळी, बंधूंनो आपला संसार आपल्यालाच उभा करावयाचा आहे. आपल्या चळवळीचे कार्य अखंडपणे चालावे, याकरिता आपणच आपला पैसा जमविला पाहिजे. आपल्या चळवळीचे कार्य अखंडपणे चालावे. कोणती चळवळ? धम्म चळवळ. आपल्या चळवळीचे कार्य अखंडपणे चालावे म्हणून आपणच आपला पैसा जमविला पाहिजे. आपल्या चळवळीचे, बाबासाहेबांच्या पुढच्या ओळी आहे, आपल्या चळवळीचे कार्य करण्याकरिता दुसऱ्याकडून जर पैसा घेतला तर आपण व आपली चळवळ त्यांची होईल. धम्म कार्य कोणाचं? आपलं. चळवळ कोणाची? आपली. आणि आपल्या चळवळीसाठी पैसा कोणीकडून? दुसऱ्याकडून घेतला तर तुमची चळवळ आणि तुम्ही सुद्धा कोणाचे होईल? त्याचेच व्हाल, ज्याच्याकडून तुम्ही पैसे घेतले त्याच्याकडून. आहे का नाही? जो पैसे देतो तो त्याला स्टेजही गाजवता येते, आहे का नाही? आता पैसे दिले त्यानं तर चुप राहास लागल, आहे का नाही? तर बाबासाहेब त्या कसबे तडवळीला पुढची ओळ वापरतात, जो विकला जातो लोभाला बळी पडतो त्याचा काहीही उपयोग नाही. तर असे आपल्या समाजामध्ये लोक आहे. आज 69 वर्ष झाले बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली, बुद्ध धम्माची दीक्षा दिली. काय म्हणतात बाबासाहेब? जो विकला जातो लोभाला बळी पडतो त्याचा समाजाला काही उपयोग नाही. तो घातकी माणूस आहे, तो स्वतःचाही घात करतो आणि समाजाचाही घात करतो. आणि म्हणून आज आजतागायत जर बघितले, स्वार्थ टपकला आणि पुढारी बहेकला. रमेश थेटे साहेबांचं गाणं आहे कवी, स्वार्थ टपकला आणि पुढारी बहेकला. गोडासाठी उष्टे खाणारे, मला तर असंच म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या देशाला, या समाजाला, तुम्हाला बाबासाहेबांसारखा सच्चा पुढारी नेता मिळाला नाही. बाबासाहेबांच्या नंतर मिळालाच नाही. असेल तर सांगा.
बाबासाहेब, तुम्हीच तर म्हणता 14 एप्रिलला बाबासाहेबासारखा झाला नाही आणि बाबासाहेबासारखा होणार नाही, तुम्हीच तर म्हणता. झाला का सच्चा पुढारी? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, मी दिलेला मताचा अधिकार मीठ मिरची एवढी त्याला किंमत देऊ नका. मीठ मिरची. एखाद्या बाईनं, बाबासाहेबांचं उत्तर आहे, आपलं अमूल्य मत विकू नका. एक मत एक मूल्य. समजलं का? एक मत एक मूल्य, एक व्यक्ती. आपलं अमूल्य मत विकू नका. मत विकणं म्हणजे भीमा माऊलीचं दूध विकणं. वामनदादा कर्डक म्हणतात, मत विकणं म्हणजे भीमा माऊलीचं रक्तही विकणं. तर बाबासाहेब म्हणतात, मीठ मिरची एवढी किंमत देऊ नका. कशाला? मताला. एक मत तुम्हाला राजा बनवते आणि एक मत तुम्हाला भिकारीही बनवते. विदेशामधल्या महिलांना आधी फक्त ब्राह्मणांना, उच्चवर्णीय लोकांनाच मतदान देण्याचा अधिकार होता. पण आज झोपडीतली आमची आदिवासी बहीण जरी असेल तर सर्वांना सारखाच मतदानाचा अधिकार आहे. लक्षात घ्या. तर बाबासाहेब म्हणतात, मीठ मिरची एवढं महत्व देऊ नका मताला. आपल्या मताची किंमत ओळखा. मताची किंमत ओळखा. मनुस्मृतीनं तो अधिकार दिला नव्हता. ती जुनी जीर्ण मनुस्मृती बाबासाहेबांनी तर जाळली महाडला. आता एक दुसरी मनुस्मृती तयार झालेली आहे, ती म्हणजे ईव्हीएम मशीन. ही आधुनिक मनुस्मृती आहे. सरळ सरळ आधुनिक मनुस्मृती म्हणजे आजची ईव्हीएम मशीन आहे. आणि लक्षात घ्या, हे जे बॅलेट पेपर आपण म्हणत आहोत, हे बॅलेट पेपर बुद्धाचा आहे. बुद्धाच्या काळामध्ये भिक्खू आणि भिक्खुणी संघामध्ये थोडी थोडी भांडणं व्हायची. कौशांबीचं भांडण प्रसिद्ध आहे. कौशांबीचं भांडण भिक्खू संघामध्ये इतकं वाढलं, तथागत बुद्ध ते वर्षावास सोडून गेले. भगवान बुद्धाने विनयामध्ये नियम बनवला आणि त्यासाठी एक मतदानाची प्रक्रिया, आजची जिला म्हणतात तिला शलाका पद्धती म्हणतात. शब्द कठीण आहे. शलाका पद्धती म्हणजेच आजची मतदानाची प्रक्रिया ही बुद्धाने विकसित केलेली आहे. बुद्धाची लोकशाही आहे ही मतदान प्रक्रिया. ही शलाका पद्धती बुद्धापासून बाबासाहेबांनी, आजचं ते बॅलेट पेपर आहे, बुद्धाचंच बॅलेट पेपर आहे. बुद्धाचीच ती मतदान प्रक्रिया आहे. ते मतदान प्रक्रिया वाचवणं आहे की नाही, अत्यंत काळाची गरज आहे. तर बाबासाहेब असं म्हणतात, मीठ मिरची एवढी किंमत देऊ नका. कशाला? तुमच्या मताला. तर बाबासाहेब, आता तुम्हाला मी थोडं आणखी त्याचा याच्या पद्धतीने सांगतो. आता मीठ मिरची म्हणजे काय? एखाद्या बाईनं भाजी करायला घेतलेली आहे आणि तिला असं माहित पडलं की माझ्या घरी मीठही नाही आणि मिरच्याही नाही, तर ती बाई काय डायरेक्ट दुकानातच जाईल का? काय करेल? ते शेजारच्या घरी जाईल आणि शेजारला काय म्हणाल की मला मुठभर मिरच्या दे. आता तर काय आहे नाही म्हणा, तेवढं तुम्ही काय राहिलंच नाही. पण त्यावेळी बाबासाहेबांनी ते एक्झाम्पल वापरलाय. तुम्ही काय कराल? मला मीठभर मिरच्या आणि मीठभर मीठ दे माय, नंतर मी आणल्याच्या नंतर तुला परत करीन. असंच का नाही? मीठभर मिरच्या आणि मीठभर मीठ, मुठभर मीठ आणते असं. बरं, त्या शेजारणीसाठी काय ते अवघड गोष्ट आहे का? नाही, ती सहज देईन घे. तर अशाच पद्धतीनं जर तुम्ही सहज पद्धतीने एक पव्वा म्हणा किंवा एक पार्टी म्हणा, आहे का नाही, याच्यासाठी जर आपण आपलं मतदान विकत असू तर आपल्यासारखे आत्मघातकी, विश्वासघातकी कोणीच नाही आहे. म्हणून गोडासाठी उष्ट खाऊ नका. गोडासाठी उष्ट खाऊ नका. स्वाभिमानाला किंमत आहे आपल्या जगामध्ये. लाचारीचे जीवन जगण्यापेक्षा स्वाभिमानाचं जीवन जगा, आहे की नाही. तर आपलं अमूल्य मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, या मताची किंमत तुम्ही ओळखा आणि हे अमूल्य मत आपण सामंजस्यपणे विचारपूर्वक दिलं पाहिजे. हा मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बहाल केलेला आहे. तर आज या वर्षावासाच्या निमित्तानं की भगवान बुद्धांनी दान कोणत्या गोष्टीचं करावं आणि कोणत्या गोष्टीचं करू नये तेही सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, दान करण्यास अयोग्य वस्तू कोणत्या,
दान कशाचे करावे आणि दान कशाचे करू नये हेही भगवान बुद्धाने सांगितलं आहे. दान, काही लोक म्हणतात मी दारू पित नाही, पण मी मात्र घरी पाहुणे जर आले तर त्याला पाजावीच लागते. लक्षात घ्या, सुत्त निपातामध्ये, धम्मिक सुत्तामध्ये सांगितलं आहे भगवान बुद्धाने, जो स्वतः दारू पितो आणि दुसऱ्यालाही दारू पिण्यासाठी प्रोत्साहन देतो आणि दुसऱ्याला दारू पिण्याकरता पैसेही देतो, तो तर पेत नाही पण दुसऱ्याला पाजतो, समजलं का, तर तोही तितकाच दोषी आहे. हे धम्मिक सुत्तामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे. पराभव सुत्तामध्ये तर मी नेहमीच सांगतो, इत्ती दुत्तो सुरा दुत्तो अक्क दुत्तो. मनुष्याचा पराभव अधोगती कशामध्ये आहे? इत्ती, इत्ती म्हणजे स्त्री बाईचा नाद, सुरा दुत्तो म्हणजे दारूचा नाद आणि अक्क दुत्तो म्हणजे जुगाराचा नाद. या तीन गोष्टीमुळेच आज पाटील मराठा लोकांचं धन गेलेलं आहे. आता ते रस्त्यावर उतरून राहिले आहे का नाही? उतरून राहिले का नाही? तर हे भगवान बुद्धाला समजलं, बाई पायी, दारू पायी आणि जुळ्या पायी. बाबासाहेब म्हणत होते घ्या बाबा आरक्षण, आम्हाला नाही पाहिजे म्हणते मांगा महारासारखं, आम्ही काय भिक्कारडे आहे का? आमच्याकडे 500 एकर शेती असे मिशीला ताव देऊ सांगत होते पाटील मराठा लोक. आता कुठं गेल्या बापा? आता त्यांना भीक माग वाटत नाही ते आरक्षण, आम्हाला नाही पाहिजे म्हणते आरक्षण, आम्हाला नको ते भीक आहे म्हणे आमच्यासाठी. आता रस्त्यावर उतरले का नाही? प्रश्न निर्माण करा, आजपर्यंत का उतरले नाही? आरक्षणाचा विरोध करणारे तेच लोक भीक आहे म्हणे, त्या कुबड्या आहे म्हणे, बाबासाहेबांनी यायलेच दिलं म्हणे. आता त्याच्या डोक्यात तेच पेरलं आहे का नाही? मातंग लोकांमध्ये तर तेच पेरलेलं आहे. आता आहे सगळे बौद्ध लोक तुमचं आरक्षण खाऊन टाकत आहे म्हणते, हे लोक त्याच्यात आता ते भूतच म्हणा असं आहे का नाही? आता ते लोक रस्त्यावर उतरत आहे मराठा बांधव. काय आताच का उतरले? का त्यांना आरक्षणाची गरज आहे? तर हेच भगवान बुद्धांना समजलं की त्यांच्याकडे असलेल्या ज्या शेत जमिनी आहे, काहींच्या आहे पण काहींच्या गेलेल्या आहे. तर भगवान बुद्धांचं त्यांनी ऐकलं असतं कोणतं? हेच पराभव सुत्त. तर त्यांच्या जमिनी गेल्या आहे का नाही? काही लोक म्हणते पाटलाला पाट्या लागल्या असे म्हणतात तुम्ही लोक. तर बाई पायी त्याच्या मागचं कारण शोधा. कुठं गेली त्याचे 500 एकर जमीन, 250 एकर जमीन? दारू पायी, बाई पायी आणि जुळा पायी त्यानं सगळं गमावलेलं आहे. आता रस्त्यावर उतरत आहे का नाही? तुकडे तुकडेच राहिलेले आहे ना, ते हे झालं आहे ना, त्याचं सगळं पाठ झालेलं आहे ना. तर म्हणून आज मराठा बांधव जे रस्त्यावर उतरत आहे, निंदा म्हणून सांगत नाही, परंतु मात्र बाबासाहेबांना किती आवश्यकता वाटत होती ते आहे की नाही. तर कोणतं दान करू नये आणि कोणतं दान करावं हेही भगवान बुद्धाने सांगितलंय. तर पहिलं दान, मध्यदान कधीही कुणाला करू नये. मध्यदान म्हणजे मध्यदान, इथं काय म्हटलेलं आहे? दारू प्यायची, हे पाण्यात, हे सुरामेरय मध्ये सांगितलंय दारू पिऊ नये, पण इथं काय म्हटलेलं आहे? दारूचंही दान करू नये. मध्यदान भगवान बुद्धाने सांगितलं, मध्यदान करू नये. याचं खूप मोठं विश्लेषण होईल. दारूचंही दान करता येत नाही, मी तर पेत नाही पण दुसऱ्याला खुश करावंच लागते आहे की नाही? अशाही पद्धतीचे लोक आहे. तर जे अयोग्य दान आहे ते दारूचं दान कधीही करू नये हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. दुसरं आहे नृत्य वाद्याकरिता दान. याचं खूप मोठं विश्लेषण होईल. नृत्य, नच्च गीत वादित विसुक दस्सन माला. नच्च गीत वादित, नाच गाणे, वाद्य तमाशे. गाणे आणि तमाशे हे सुद्धा एक नशाच आहे गाण्याची आहे का नाही? गाण्याची नशाच आहे. चांगली गाणे असली बुद्धाची, बाबासाहेबांची, त्यांचे छान शब्द आहे, त्याच्यामध्ये धम्म आहे तर ठीक आहे, पण अश्लील गाणे, कामुक गाणे आहे का नाही, धतिंगनाच गाणे, तर हे आज तो डीजे नावाचा प्रकार आहे. आज मी यावर्षी पुलगावला बघितलं आहे का नाही? वर्षावासाचं समापनाचं भोजन, वर्षावास तर भिक्खूंचा असतो, वर्षावासाचं पवित्र भोजन घेण्यासाठी उपासक उपवासला संध्याकाळी वर्षावासाचा समाप्तीचा कार्यक्रम आहे, लावाच लागते थोडीशी. यावर्षी नवीनच ऐकलं मी, आता नाव नाही घेत, आता वर्षावास समापनाच्या कार्यक्रमाचे डीजे चालू झाले. बनतेजी म्हणे वर्षावास ग्रंथ समापन आहे म्हणे आमचा, तर डीजे चालला म्हणे, जेवण झालं तर डीजे. सांगा, एवढा मोठा शांती उत्सव आहे आपला, कोणता? वर्षावास समापन किंवा ग्रंथ समापन म्हणा तुमचा, त्याच्यामध्ये डीजे प्रकार आलेला आहे. त्याच्याशिवाय तर ही गाण्याची सुद्धा काय आहे? एक प्रकारे नशा आहे, नशाच आहे गाण्याची. सोन्यानं भरली ओटी
मग सोन्यानं भरली ओटी बाया नाचतात, आहे का नाही? सोन्यानं भरली ओटी म्हणजे काय? तुमच्या ओटीमध्ये सोन्यासारखा बुद्ध धम्म बाबासाहेबांनी दिला. मग तुमची बाबासाहेबांना सोन्यानं तर ओटी भरली, मग 7व्या महिन्याच्या ओट्या भरण्याची काही गरज आहे का? तिकडे देवीला नवसाला ओटी भरण्याची काही गरज आहे का? म्हणजे फक्त आपण करत आहोत ते. आज 69 वर्ष झाली बायांनी आपल्या 7व्या महिन्याच्या ओट्या भरणं सोडल्या नाही. उपासिका बनून त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलावतात, पांढरे वस्त्र घालतात. आम्ही गेल्याच्या नंतर बंगईवरती बाई बसते, लग्नाचा हिरवा चुडा, हिरवा शालू, अंबाबाई, फक्त जीभच काढायची राहिली. आज 69 वर्ष झाले आम्ही त्या जुन्या प्रथा परंपरा सोडलेल्या नाही. आणि पुन्हा 14 एप्रिल आले का सोन्यानं भरली ओटी, आणि पुन्हा आता ओटी तर भरली, मग पुन्हा काय न भरत आहे का? पुन्हा 7व्या महिन्याच्या ओट्यान काही कायचं तिथे नवरात्रीच्या ओट्या भरणं चालूच आहे का नाही? तर अशा पद्धतीनं आज 69 वर्ष झाली. तर आता तो विषय निघाला म्हणून नृत्य वाद्याकरिता दान, हे भगवान बुद्धाने सांगितलंय. तिसरं दान सांगितलंय भगवान बुद्धाने, अयोग्य दान, ते म्हणजे स्त्री दान. त्या काळामध्ये दास दासी स्त्रियांचं सुद्धा दान करत होते मनुस्मृतीच्या नियमानं. तर हे स्त्री दान नंतरच्या काळामध्ये, परंतु हे स्त्री दान सुद्धा चांगली गोष्ट नसते. आपल्या स्त्रीचं दान करणं, कोणाला तरी आपली नार, आपली अर्धांगिनी, आपली जी स्त्री आहे त्या स्त्रीचं दान करणं, तर हे अयोग्य दान भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. चौथं दान सांगितलंय भगवान बुद्धांनी, अयोग्य दान, ते म्हणजे बैलाचे दान. बैलाचे दान, कास्तकार शेतकरी आयुष्यभर त्याचं काम करून घेतो आणि म्हातारा झाल्याच्या नंतर जर तो कसायाला दान करत असेल किंवा कोणालाही दान करत असेल आणि त्या व्यक्तीने जर तो त्याची हत्या करून जर त्याला मारलं असेल, तर जे बैलाचं दान सुद्धा अयोग्य दान आहे. कुणाला बैलाचे दान करू नये. ज्या बैलाकडून आपण शेती कसून घेतली, तो म्हातारा जरी झाला असेल तरी त्या म्हाताऱ्या बैलाची सेवा करावी. म्हातारा झाला म्हणून त्याला विकू नये, हेच भगवान बुद्धाला इथं सांगायचं आहे. बैलाचे दान करणे हे सुद्धा काय आहे? अयोग्य दान म्हटलेलं आहे. मी नाही सांगत, बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि 5वं दान आहे कामोत्तेजक दान. कामोत्तेजक दान, आता हे काय असते बरं? कामोत्तेजक दान आता लयच कठीण आहे. तर ज्या हिरोईन आणि हिरोईन नाचतात का नाही कपडे काढून, कामोत्तेजक दान म्हणजे टीव्ही मध्ये जे दान केलं बा बुद्धानं, किती म्हणजे किती वर्षापूर्वी हे बारीक गोष्ट सांगितल्या. जे तुम्ही नग्न अश्लील जे गाणे पाहता टीव्हीवर मोबाईल मध्ये, ते कामोत्तेजनाला उत्तेजन देणारे ते गाणे आहे. ते दानच आहे ना, तुम्हाला ते दान करत आहे. कोणतं? कपडे काढून अर्धेच उलीसेच, आहे का नाही? ते काम उत्तेजनाला प्रोत्साहित करणारे गाणे, अश्लील गाणे जर तुम्ही पाहत असाल तर ती हिरो किंवा ती नटी आणि नट काय करतायत? तुम्हाला कामोत्तेजनाचं काय करतायत? दान करत आहे. तर ते दान करू नये, हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, एवढं बारीक आहे. 6वं सांगितलं भगवान बुद्धांनी, शस्त्रदान करू नये. हिंसा होते, माणसं मारली जातात, रक्त सांडतं, युद्धानं युद्ध वाढतं, म्हणून शस्त्राचं दान कुणालाही करू नये. आजही आहे का नाही, दारू गोळा पुरवणं, तस्कराला पकडते का नाही, बंदूक, दारू गोळा, बॉम्ब वगैरे हे आजही बंदी आहे संविधानानुसार. तर हे शस्त्रदान सुद्धा पुरवणं हे अयोग्य दान आहे, युद्ध वाढतं. आणि 8वं सांगितलंय भगवान बुद्धाने, साखळी दान. साखळी दान म्हणजे कुणाला बांधून ठेवलं जातं, डांबून ठेवलं जातं. आता काळ बदललेला आहे, पण हेही अयोग्य दान भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. 9वं आहे कोंबडे आणि डुकर दान. कोंबडी दान समजलं. आणि 10वं आहे खोटे तराजू मापदान. एखाद्या व्यक्तीकडे दुकान असेल आणि तो एखाद्या लोहाराकडे गेला असेल आणि त्याला म्हणत असाय की मला तराजू करून दे, दांडी पाड्ड करून दे, आणि त्यानं चुकीच्या पद्धतीनं दांडी पाड्ड करून दिलं ते लोकांना, आहे का नाही. तर अशा खोटे तराजू मापदान हे भगवान बुद्धांनी 10वं सांगितलेलं आहे. तर हे कठीण चिवर दान, पण सर्वश्रेष्ठ दान माहित आहे का कोणतं सांगितलंय भगवान बुद्धांनी? सबदान धम्मदान जिनाती. सर्वश्रेष्ठ दान हे धम्मदानच आहे, आणि धम्मदानासारखं या जगामध्ये दुसरं काहीही नाही. आणि दुसरी गोष्ट, आयुष्यभर तथागत बुद्धांनी म्हणण्यापेक्षा 45 वर्षावास आणि 45 वर्ष तथागत बुद्धांनी आणि भिक्खू संघांनी
धम्मदानच केलेलं आहे. आज तागायत ते धम्मदान सुरू आहे आणि म्हणून जगामध्ये भगवान बुद्धाचा धम्म आजही, ती धम्माची वाणी, तो धम्म निनाद आजही टिकून आहे. म्हणून धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हीच खरी मानव सेवा होय, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. म्हणून तथागत भगवान बुद्धांचा धम्म हा अत्यंत महत्वाचा आहे आणि तो खरोखरच मनुष्याच्या हिताचा आणि सुखाचा आहे. 100% गॅरंटी आहे. परंतु मी म्हणा का तुम्ही म्हणा, आपणच कुठेतरी कमी पडत आहोत. भगवान बुद्धाचा धम्म कुठेच कमी पडत नाही. आपणच कुठेतरी त्याला पालन करण्यात, आचरण करण्यात, त्याचा अंगीकार करण्यात आपण काय करत आहोत, कमी पडत आहोत. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परमिच. धम्मचारी व्यक्ती याही लोकांमध्ये आणि परलोकामध्ये त्याला सुखाची झोप लागते. धम्म काय न पसती. धम्म नावाची व्यक्ती नाही आहे, धम्म नावाची वस्तू नाही आहे, धम्म नावाचा कुठला पदार्थ नाही. धम्म काय न पसती, धम्म आचरणो परमो धम्म आहे. लक्षात घ्या. म्हणून तथागत भगवान बुद्धाने मिलिंद प्रश्नामध्ये हाही उल्लेख आलेला आहे, असाही उल्लेख आलेला आहे की तथागत भगवान बुद्धांना राग येत होता का, हाही प्रश्न उपस्थित केलेला आहे. काय तथागत भगवान बुद्ध क्रोधाविष्ट होत होते? काय आपल्या उपासक उपासिकांवर, काय आपल्या भिक्खू आणि भिक्खूंवर तथागत बुद्ध क्रोध करत होते, राग करत होते? तर राजा मिलिंदानं उत्तर दिलं, राजा म्हणजे भंते नागसेननी उत्तर दिलं, होय भंते, होय होय राजा, तथागत बुद्ध सुद्धा क्रोधाविष्ट एकदा तर, मिलिंद प्रश्नामध्ये उल्लेख आहे, एकदा तर भर धम्म परिषदेमध्ये धम्म सेनापती आणि सारीपुत्तांना धम्म परिषदेमधून हाकलून लावले होते भगवान बुद्धाने. मिलिंद प्रश्नामध्येच उल्लेख आहे. काय तथागत बुद्ध रागावत होते, क्रोधाविष्ट होत होते? होय बनते, होय राजा, तथागत बुद्ध रागावत होते. पण त्यांचा राग कसा होता? एखाद्या व्यक्तीवर कापसाने भरलेली बैलबंडी, कापसानं भरलेली बैलबंडी, जशा एखाद्या व्यक्तीच्या अंगावर कापसानं भरलेली बैलबंडी, तो कापूस त्याच्या अंगावर, आता कापूस 20 क्विंटल असू द्या का 50 क्विंटल असू द्या, ते कापसानं भरलेली बैलबंडी, तो बैलबंडीतला कापूस जर एखाद्या व्यक्तीच्या, त्या शेतकऱ्याच्या अंगावर पडला तर त्या माणसाला काही जखमा होईल का, इजा होईल का, त्याला काही दुखापत होईल का? तर राजा म्हणते नाही, म्हणते होणार नाही. ज्याप्रमाणे कापसाचा ढिगारा बैलबंडीतला एखाद्या व्यक्तीच्या अंगावर जरी पडला तरी त्याला काही दुखापत होणार नाही, तशाच प्रकारे तथागत बुद्धाचा सुद्धा जो काही क्रोध म्हणत असता, आईचा क्रोध, आणि आई आणि वडील जेव्हा आपल्या मुलीला मारतात तर त्याच्या मागे प्रेम असते का, त्याचं वाईट व्हावं किंवा चांगलं व्हावं हा उद्देश असते का, वाईट व्हावं हा उद्देश असते? एखादी आई किंवा एखादा वडील रागानं क्रोधानं आपल्या मुलाला आणि मुलीला रागावत असेल, क्रोधाविष्ट होत असेल, आहे ना, किंवा त्याला 2 मारतही असेल गालावरती, तरी पण मात्र आई आणि वडील त्याच्यामध्ये काय सोचतात? मग आई वडिलांचा राग करावा का मुलानं, त्या मुलीनं? नाही, कारण आई वडील आपल्या मुलाच्या हितासाठी, सुखासाठीच त्याला मारत आहे, त्याच्या रागावत आहे, त्याच्यावर काय करत आहे? क्रोध करत आहे. समजलं तुम्हाला कोण म्हणत आहे असं? तर भगवान बुद्धाचंही तसंच आहे. आणखी तिसरं उदाहरण दिलंय मिलिंद राजांनी की एखादा लहान बालक अंगणामध्ये खेळत असताना त्याची खेळणी तोंडात गेली खेळता खेळता, मिलिंद प्रश्नामध्ये आहे, एखाद्या लहान बालक अंगणामध्ये खेळत असताना खेळणी त्याच्या हातामध्ये होती आणि ती खेळणी खेळता खेळता त्या तोंडामध्ये गेली आणि त्याच्या नरड्यामध्ये ते इथं बसलेली आहे. आता त्याची आई आताच त्याचा लाड करत होती त्याची आई, त्याचे पापे घेत होती, त्याचे चुंबन घेत होती, त्याला खूप मस्त लाड करत होती. आणि लगेच काय त्या आईनं अंगणामध्ये ठेवलं आणि ते लगेच ते खेळणी त्याच्या हातात दिली, तर ते खेळणी नरड्यामध्ये ते इथे. आता आईनं
आता ते खेळणी जशी त्या त्या बाळाच्या तोंडामध्ये लटकली तर आईची माया असते की आता हा बाळ रडला तरी चालेल पण याची खेळणी काढणं गरजेचं आहे. आईला पक्क माहित आहे की हे बाळ रडणार, ते खेळणी त्याच्या गळ्यातली लटकलेली खेळणी काढावीच लागेल. रडला तरी चालते, त्याला वेदना झाल्या तरी चालते, जर मी हे खेळणी त्याच्या नरड्यातून काढली नाही तर याचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. थोड्या वेळासाठी हा रडेल, थोड्या वेळासाठी याच्या डोळ्यातून अश्रू येईल, याला पीडा होईल, वेदना होईल, होऊ दे, पण जर मी ती खेळणी त्याच्या नरड्यातली काढली नाही तर माझ्या बाळाचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही, त्याचा जीव जाऊ नये त्याच्यासाठी आई आहे ना, असं लिहून आहे करणीय मेत्त सूत्रामध्ये आहे का नाही. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आई काय करते, प्राणाची आहुती देते. तर ती खेळणी जर नाही काढली त्या आईने, त्या बाळाच्या तोंडामध्ये लटकलेली, गळ्यामध्ये लटकलेली, तर त्या बाळाचा जीवही जाऊ शकतो. आई मोठ्या ममतेनं, म्हणजे तो बाळ रडला तरी चालते परंतु त्याची मात्र खेळणी काढणं गरजेचं असतं. असाच भगवान बुद्धांचा राग असतो आणि असाच भगवान बुद्धांचा राग म्हणजे क्रोध. तर आपण क्रोध आणि रागाची व्याख्या जर केली तर आईचा राग आणि आईचा क्रोध, वडिलाचा राग आणि वडिलांचा क्रोध, किंवा आपला धम्म दीक्षा म्हणजे आपले धम्मगुरु भिक्खू त्यांचा राग आणि क्रोध कसा करता असतो, तुमच्या हितासाठी, तुमच्या कल्याणाकरिताच असतो, आहे का नाही. आमच्या अंगावर तुम्हाला जर एखादा व्यक्ती टी शर्ट जीन्स पॅन्ट घातलेला, साधारण कपडे घातलेला माणूस जर तुमच्या गावामध्ये आला, तुमच्या घरी, तुमच्या परिसरामध्ये तुम्हाला जर कमी जास्त बोलला तर तुम्ही त्याला सोडणार नाही. पण एखादा जर भिक्खू असेल, त्याचं मुंडन असेल, त्याच्या अंगावर चिवर असेल तर तो तुम्हाला बोलू शकतो, कारण ते त्याचं कर्तव्यच आहे. त्याला समजून सांगावं लागत असतं, कारण त्याच्यामध्ये. म्हणून या 3 लोकांची कधीही, जे लोक या 3 व्यक्तींचा राग करतात, द्वेष करतात किंवा त्याला आपला शत्रू म्हणून संबोधतात, तर ते लोक जीवनामध्ये कधीही यशस्वी होत नाही. लक्षात घ्या. पहिला व्यक्ती म्हणजे आपली जन्म देणारी आई, दुसरी व्यक्ती म्हणजे आपलं पालन पोषण करणारे वडील, आणि तिसरे गुरु म्हणजे आपल्याला धम्माचा मार्ग सांगणारे आपले भिक्खू. या 3 लोकांचा जर तुम्ही राग करत असाल, द्वेष करत असाल तर तुम्ही जीवनामध्ये उन्नती करू शकत नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, या 3 लोकांच्या याच्यावर मार्गक्रमण करणारा व्यक्तीचं जीवन सुखरूप होत असतं. कुणीतरी आपली निंदाही केली पाहिजे, कुणीतरी आपल्याला बोललंही पाहिजे, आहे का नाही. कारण जगातला प्रत्येक मनुष्य सर्वगुण संपन्न नाही, मी सुद्धा नाही. जगामध्ये फक्त सर्वगुण संपन्न तथागत बुद्धच होते, आहे का नाही. मीही नाही आणि तुम्ही नाही. मनुष्य आहे हा चुकत असतो, हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. सर्वगुण संपन्न बुद्धासारखा कोणीही झाला नाही आणि होणार सुद्धा नाही. भगवंताच्या काळामध्ये सारीपुत्तच होते, महामोगलायनच होते, आहे की नाही. महाकाश्यपच होते. भगवान बुद्धांनी 80 भिक्खूंचा वेगळा अग्रश्रावक म्हटलेला आहे, सगळ्यांनाच नाही म्हटलेला आहे. म्हणून अतुल नावाचा भिक्खू, मी एवढी कहाणी सांगतो आणि थांबतो, की एकदा अतुल नावाचा एक तरुण, अतुल भिक्खू आहे तो, अतुल नावाचा एक तरुण व्यक्ती भिक्खू बनून आला आणि म्हणे 10 श्रामणेर प्रश्न, 10 सील, 10 सील, 75 सेकीय नियम आणि 227 नियम, आणि बाबा काय काय हे तथागता माझ्याच्या नाही होणार, हे झेपणं मला नाही होणार, है की नाही. तर अतुल नावाचा भिक्खूंची निंदा करत होते सर्व भिक्खू लोक, है की नाही. याला एकही शिलाचे पालन जमत नाही, हा 10 शिलाचंही उल्लंघन करतो, हा विनयाचं उल्लंघन करतो, याला गाथा येत नाही, याला विनय येत नाही, याला एकही गाथा पाठ येत नाही, याला उलिशाच गाथा येते. सगळे भिक्खू लोक त्या पटिशनासारखंच. तर या पटिशनची कहाणी वेगळी आहे आणि अतुल भिक्खूची कहाणी वेगळी आहे. तर अतुल नावाचा भिक्खू भगवान बुद्ध त्याच्याकडे जातात आणि अतुल काय झालं, तर सर्व भिक्खू संघातले लोक माझी निंदा करत आहे, याला एकच गाथा येत आहे, याची एकच गाथा मुखोद्गत आहे, कंठस्थ आहे, याला दुसरी गाथा येत नाही. भिक्खू लोक माझी निंदा करतात. अतुल म्हणतो
तथागत भगवान बुद्ध सांगतात, हे अतुल, हे भिक्खू, या जगामध्ये निंदा झाली नाही असा व्यक्ती शोधून सापडणार नाही. पहिलं वाक्य कोणतं? या जगामध्ये निंदा झाली नाही असा व्यक्ती जगात शोधून सापडणार नाही. जो जो माणूस म्हणून, मनुष्य म्हणून या पृथ्वी तलावावर जन्म घेतो त्याची निंदाच होते. आणि मग निंदा काहूनच होते? तर मग मरा लागते, आहे की नाही? म्हणजे जो जो मनुष्य म्हणून जन्म घेतो त्याची काय होते? निंदा. कधी गाय, बैल, बकरी, मेंढी, डुक्कर, गध यायला निंदाचा काही परिणाम पडते का? काहीच नाही. सगळे कॉलेज, शाळा, ट्युशन, बुद्धविहार, धम्म परिषदा, ध्यान साधना शिबिर, विपश्यना शिबिर, एवढे शिबिर, तेवढे शिबिर, असं तसं सगळे कॉलेज, हे सगळं माणूस बरोबर नीट वागत नाही त्याच्यासाठी आहे. बकरीसाठी काहीच नाही, गायीसाठी काहीच नाही, बैलासाठी काही नाही, सगळं माणसासाठीच आहे कॉलेज. हे सगळं हे बुद्धविहार आहे. त्यासाठी माणूस चांगला वागावा, माणूस चांगला राहावा, बाया चांगल्या राहाव्या, माणसं चांगले राहावे, समाज चांगला राहावा, याच्यासाठीच बुद्धविहार आहे, याच्यासाठीच बुद्ध मूर्ती आहे, याच्यासाठीच भिक्खू आहे, याच्यासाठीच वर्षावास आहे, याच्यासाठीच ग्रंथ आहे, त्यासाठीच शाळा आहे, त्यासाठी धम्म परिषद आहे, शिबिर आहे. एवढं करूनही माणूस नीट वागत नाही. सांगा, ते गधे तरी बराबर आहे आपल्या भोवतालचे. कुणाचा त्रास नाही, मस्त ध्यान साधनेमध्ये असतात, कोणाचाच त्रास नाही त्याला कुणाला, त्यालाही नाही आणि त्याच्याकडून दुसऱ्यालाही नाही, आहे की नाही? कधी कधी तुम्ही गद्यांकडे ऑब्झर्व करा, इथे किती सारा ढिगाचा कचरा आहे की नाही? कधी कधी तुम्ही लक्ष द्या. अरंत बनण्यासाठी गद्याचे 2 गुण ग्रहण केले पाहिजे, है की नाही? गधा काय करतो? तुम्ही गधाला वाईट म्हणता, गध्यापेक्षा तर माणसं आहे, किती शांत राहते तो, त्यासारखा इमानदार प्राणी कोणच नाही. तर लोक म्हणते शेरणीचं दूध, शेरणीच्या दुधापेक्षा गध्याचं दूध जगात सगळ्यात महाग आहे. आता जगात सगळ्यात महागड औषधी म्हणून गध्याचं दूध आहे, तुम्ही त्याला असंच समजता. तर मिलिंद प्रश्नामध्ये गध्याचा 1 किंवा 2 गुण आहे. तर गधा कचऱ्यावर लोळतो, पण पाणी मात्र फुकूनच पेत असतो. लक्षात घ्या, पाणी फुकूनच पेत असतो. तर भगवान बुद्धांनी त्या अतुलला सांगितलं, भिक्खूला, की हे अतुल, निंदा झाली नाही असा मनुष्य जगात शोधून सापडणार नाही. जगामध्ये जो जो मनुष्य म्हणून जन्म घेईल त्याची निंदा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी धम्मपदामध्येही सांगितलं आहे, दुसऱ्यांचे दोष पाहू नये, दुसरा काय करतो किंवा काय करीत नाही याकडे लक्ष देऊ नये, स्वतः काय करावे आणि काय करू नये याकडेच लक्ष दिले पाहिजे. भगवान बुद्धाचं धम्मपद आहे. दुसऱ्यांचे दोष काढायचं म्हटलं तर आपल्याला पट्ट लक्षात येते, पण स्वतःचे दोष जर शोधायचे म्हटले तर प्रत्येकाला असं वाटतं की मी निर्दोष आहो, माझ्यामध्ये कुठलाच दोष नाही, मी चांगलाच आहे, मी चांगलीच आहे. पण दुसऱ्यातले दोष, एखाद्या बाईला उभं करा किंवा माणसाला उभं करा, त्याला सांगा याच्यात दोष काढून दाखव बरं, तर तो पट्ट 1 2 3 4 5 असं तसं, आणि तुझ्याकडे नाही. तर मनुष्य स्वतःचे दोष त्याला लवकर लक्षात येत नाही, पण स्वतःचे दोष काढून देणारा कोणीतरी लक्षात आणून देणारा असतोच. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं आहे, जो बोलघेवडा आहे, तोंडावर स्तुती करतो, हाजी करतो, तुम्हाला मस्त म्हणतो, अशा मित्रापासून सावध राहा. समजलं का? हाजी बोलघेवडा, आणि तू काहीच चुकत नाही, तू तर लयच मस्त, तू नाही त्याच. तर अशा मित्रापासून सावध राहा. आणि जो व्यक्ती तुम्हाला तोंडावर स्पष्ट बोलतो, तुमच्या चुका तुमच्या लक्षात आणून देतो, तुमच्या चुका सुधारण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करतो, तुमच्या चुका शोधत राहतो, त्याला तुम्ही कल्याण मित्र माना. पण आपल्या जगामध्ये निराळीच रीत आहे, जो आपले दोष दाखवून देतो, दोष काढतो, त्याला आपण शत्रू मानतो. आणि जो मिट्टू सारखा बोलतो, बोलघेवडा बोलतो, आपली तोंड पूजा करतो, बुद्धाने तोंड पूजा शब्द वापरलाय, तोंड स्तुती करतो, हाजी करतो. आणि प्रत्येक लोक माहिती आहे का, जाता म्हणून सांगतो, प्रत्येक मनुष्य प्रशंसेचा भुकेला आहे. कशाचा भुकेला आहे? प्रशंसा. इथं बसलेल्या उपासक उपासिकांना जगात असा एकही व्यक्ती सापडणार नाही की ज्याला प्रशंसा स्तुती प्रिय नाही.
आता जर मी एखाद्या स्त्रीची उपासिकेची उठून उभीन जर तिची स्तुती केली किंवा तिच्याविषयी 5 ते 10 मिनिटापर्यंत तिचा गौरव केला, गौरव करणं चांगली गोष्ट आहे, भगवान बुद्ध म्हणतात केलीच पाहिजे, पण तिची स्तुती केली तर किती बरं वाटतंय, आहे का नाही? प्रत्येक व्यक्ती स्तुतीचा काय आहे, भुकेला आहे का नाही? नाही झाली तर आहे का नाही? माझे नावच घेतलं नाही, आहे का नाही? मला विचारलंच नाही, याच्यासाठीच तर सगळं आहे ना. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलंय या जगातलं दुःख, जाता जाताच म्हणून 2 मिनिटं बोलतो की या जगातलं, बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आहे, या जगातील दुःख दुसरे तिसरे काही नसून माणसातील अनुचित व्यवहाराचा परिणाम हेच या जगातील दुःख आहे. माणसातील अनुचित व्यवहार, उचित नाही म्हणजे चांगला नाही. म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसासोबत, एक बाई दुसऱ्या बाईसोबत बराबर वागत नाही, नीट वागत नाही, त्याचंच प्रत्येकाला दुःख आहे. सून म्हणते सासूबाईचं दुःख आहे, सासू म्हणते सुनाचं दुःख आहे, आई म्हणते पोराचं दुःख आहे, हे सगळंच आहे. शेजाऱ्याचं दुःख आहे, ती दिसली तो दिसला, तिथं दिसायलाच नाही पाहिजे नव्हती, तिचा खाना हो, तिचा खराबा हो, तिचा तडका हो, आहे का नाही? आपल्या मनामध्ये मग द्वेष भावना आणि दृष्ट भावना आहे. त्या व्यक्तीचं नुकसान झालेलं आपल्याला पाहूशा वाटते, आहे का नाही? काय झालेलं पाहूशा वाटते? नुकसान. त्या व्यक्तीविषयी तुमचा शत्रू असेल, वैरी असेल, त्याचा जर काही झालं, दुखापत झाली, अपघात झाला, एवढं जरी तुम्हाला माहित झालं की त्याचा अपघात झाला, त्याच्या डोक्यालाच लागलं, त्याचा एक पायालाच लागलं, नाही तो जागेवरच खतम व्हावा लागत होता, त्याचे दोन्ही पाय तुटायला लागत होते, ही आपली भावना आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती शारीरिक रोगानं तर पीडित आहे, पण भगवान बुद्धाने सांगितलं आहे मानसिक रोगाने पीडित आहे. दुसऱ्याचा आनंद पाहून जर तुम्हाला आनंद होत नसेल तर समजून जा तुम्ही मानसिक रोगी आहात. मानसिक रोगी असण्याचं लक्षण म्हणजे काय? दुसऱ्याचं आनंदी जीवन पाहून जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर तुम्ही चांगले लोक आहात. आणि दुसऱ्याचं आनंदी जीवन, दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्याच्या घरादारातला आनंद, त्याच्या मुलाबाळाचा आनंद, त्याच्या लेकराबाळाचा आनंद जर तुम्हाला पाहून जर बरं वाटत असेल तर त्यासारखं तेच ते खरे उपासक उपासिका आहे. पण दुसऱ्याचं आनंदी जीवन बघणं जर तुम्हाला कसं तरीच वाटत असेल, द्वेष उत्पन्न होत असेल, क्लेश उत्पन्न होत असेल, तर तुम्ही मानसिक रोगी आहात असा त्याचा अर्थ होते. लक्षात घ्या. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून निरोगी मनाचे लक्षण आहे दुसऱ्याचा आनंद पाहणं, आणि पाहूनच नाही तर आनंदातही आनंद मानणं. माझंही मंगल हो, दुसऱ्याचंही मंगल हो, माझाही लाभ हो, दुसऱ्याचाही लाभ हो, असं ज्याच्याकडे मन आहे तोच बोधिसत्व व्यक्ती आहे की नाही? तर या मंगल वचनाने आज या रमाई बुद्ध विहारामध्ये मी मिलिंद प्रश्न आणि कठीण चिवरदानाच्या संदर्भात बोललेला आहो. तर आज या ठिकाणी या रमाई बुद्ध विहारामध्ये सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आणि या ठिकाणी ज्या उपासक उपासिकांनी भोजन दानाची दान पारमिता संपन्न केलेली आहे. या कार्यक्रमासाठी कोल्हे बाबा, डॉक्टर प्रभाकर बाबा गोडेस्वार आणि इतरही उपासक उपासिकांनी या कार्यक्रमासाठी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दान केलेला आहे, समय दान केलेला आहे. भद्रा आर्या कात्यायनी यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. सर्वांना सविनय नमो बुद्धाय आणि सर्वांप्रती मंगलाची कामना करतो. खूप मंगल हो, खूप कल्याण हो, हिताचा सुखाचा मार्ग सापडो. जे जे लोक तन मन आणि धन, जे जे लोक निंदा स्तुती सुख दुःख ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता जे लोक अहोरात्र धम्म प्रचारा प्रसारासाठी राबत असतात, खपत असतात, त्या लोकांचं नेहमी, जे लोक नेहमी बुद्ध विहारात असतात, धम्म ग्रंथात असतात, धम्म परिषदेमध्ये असतात, धम्म कार्यामध्ये असतात, बुद्ध वंदनेमध्ये असतात, भिक्खूंच्या सेवेमध्ये असतात, भिक्खूंच्या भोजन दानामध्ये असतात, चिवर दानामध्ये असतात, धम्म कार्यामध्ये असतात, आपला समयदान करत असतात, काही लोक विहाराची स्वच्छता करत असतात, आपला वेळ देत असतात. जे लोक नेहमी धम्म कार्यामध्ये असतात त्यांचं नेहमी मंगलच होत असते. जे लोक घरी राहतात त्यांचं कसं मंगल होईल? जे जे लोक धम्म कार्यात राहतात त्यांचं नेहमी सदैव मंगलच होत असते, त्यांचंच रक्षण होते. भगवान बुद्धाची मूर्ती, भगवान बुद्धाचा फोटो आणि बुद्ध विहार तुमचं रक्षण करत नाही.
भगवान बुद्ध मार्गदाता आहे, भगवान बुद्ध मुक्तीदाता नाही. तुम्ही बुद्ध विहारात आले, तुम्हालाच फायदा होईल, घरच्या लोकांना फायदा होणार नाही, आहे का नाही? नाही तुम्ही म्हणा मी बुद्ध विहारात आली आणि आमच्या घरच्या लोकांना लाभ होऊ द्या, होणार नाही. तर आज या ठिकाणी माझ्या मी धम्मवाणीला विराम देतो, थांबतो. भवतु सप्प मंगल. माझं चॅनल आहे नोबल ट्रूथ युट्यूब चॅनल, सगळ्यांनी सबस्क्राईबर करा आणि पुढे न्या. माझा हेतू धम्माचा प्रचार प्रसार व्हावा हाच आहे. माझं चॅनल आहे, पुन्हा नाव सांगतो, नोबल ट्रूथ युट्यूब चॅनल. भवतु सप्प मंगल. 1 घंटा झाला, जाऊ द्या, होत्या.